श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना पाऊस झालेला आहे आणि तो किती झालेला आहे तो मी तुम्हाला दाखवते आमच्या गावाकडचा. आता वरतून एवढा दिसतोय, पहिल्यांदा एवढा पाऊस झालाय. आता मी तुम्हाला तिकडं नेऊन दाखवलं असतं. बघू शकता सगळ्या वावर आहे ना पाणी. तर आता व्हिडिओ आहे ना थोडे मागं पुढे येणार आहे, कारण काय झालेलं आहे ना, तर नेटवर्कच प्रॉब्लेम आहे पावसामुळं. तर व्हिडिओ थोडेसे मागं पुढे येतील, तर त्यामुळे समजून घ्या. तर बघू शकता तुम्ही, आता 5 ते 6 वर्षानंतर असा पाऊस आमच्या गावाकडं झाला होता. म्हणजे जो पूल आहे ना, ते पुलात 3 ते 4 तास पाणी चालू होतं आणि म्हणजे आदल्या दिवशी 5 वाजेपासून ते दुसऱ्या दिवसापर्यंत नॉनस्टॉप पाऊस चालू होता. तर बघा सर्वजण इथं बघायला आलेले होते. तर भरपूर असं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं होतं. म्हणजे कसं आहे ना, दरवर्षी ना एक तर कमी पाऊस असला तर पीक येत नाही आणि यावर्षी पीक बरं आलेलं आहे तर पाऊस येऊन देत नाही. म्हणजे आता ओला दुष्काळ झालेला आहे. आता सगळे म्हणतात सरकार मदत करत नाही, करत नाही. आता सरकार मदत करून करून करणार किती? आणि ते कोणापर्यंत पोहोचेल तर कोणापर्यंत पोहोचणार नाही. सरकार जेवढी मदत देईल ना, तेवढी कमाई म्हणजे आपली जी स्वतःची कमाई होते ना, ती काहीतरी वेगळीच असते. सरकार 2-5 रुपये देऊन शांत करतं. पण आपली स्वतःची कमाई जी असते ना, ती आपण म्हणजे ना असं मागं पळावं लागत नाही. आता त्यांचं डिजिटल फोटो काढा, हे काढा, ते काढा. खूप काही कारणं आहे आणि त्यामागे आहे ना, म्हणजे पीक तर राहिलेलं नाही, पण आता पिकामध्ये त्यांना पाणी दाखवायचं आहे. तर आता ते ते आपल्यापर्यंत येईपर्यंत ते पाणी राहील का हो शेतामध्ये? पाणी नसेल तर त्यांना काय दाखवायचं? म्हणजे आता भरपूर काही अशी कारणं आहेत आणि शेतकऱ्याला याला बळी पडलेला आहे. तर कधी शेतकरी सुखी होईल काही माहीत नाही. आणि इथं बघू शकता उपवास होता, तर इथे आहे ना मी मस्त असं झिरकं केलं होतं म्हणजे शेंगदाण्याचं आणि इथं भाकरीचा भात केला होता. तर आता माळी करायच्या होत्या. 2 दिवसापासून आहे ना मागं-पुढं चाललं होतं. तर जास्वंदाचे पानं आणले होते. आता माळ कशी करायची ते मी व्हिडिओ टाकलेलाच आहे. आता जशी प्रथा चालत आलेली आहे, तसं आपण करायचं असतं. तर एक मात्र खरं आहे बरं का, जसं कोरोनामुळे आपल्याला आहे ना माणसं कळाली किंवा जे म्हणजे संकट आहे ते आल्यावरती कसं त्याला लढायचं ते शिकवलं. कोरोनामुळं काही जणांना खूप प्रगती केली, काही जण खूप मागं आले. तर बघा काही जण बाहेरगावी नोकरीला गेलेले होते, तर ते ना घरी येऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला. म्हणजे काहींच्यासाठी कोरोना हा खूप चांगला ठरला. तर काहींसाठी ना खूप म्हणजे खूप वाईट ठरला. कारण का काही जवळचे जे माणसं आहेत ते देवाने हिरावून नेले आणि काही-काहींना असं शिकवलं, की म्हणजे ना म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहायला म्हणले तरी हरकत नाही. आणि असंच या पावसाने पण केलेलं आहे. त्याने आपल्याला आहे ना, जे आहे ते नैसर्गिक आपत्ती आहेच, पण त्याचबरोबर त्याने आपल्याला हे पण शिकवलेलं आहे, की अतिवृष्टी झाल्यावर काय होतं आणि कसं होतं आणि कसं केलं पाहिजे. कधी-कधी कसं असतं माहिती का, काही जण कसं म्हणतात, "तुम लढो, हम तुम्हारे साथ है." पण ऐन वेळेला जेव्हा वेळ येते ना, तेव्हा कोणीच संग नसतं. आणि मला आता सांगायचं तात्पर्य असंच आहे, की हा माझा, तो माझा असं कधीच म्हणत बसू नका. वेळ आल्यावरती कोणीच कोणाचं नसतं. स्वतःचं स्वतःला लढायचं असतं. त्यामुळे एवढं खंबीरपणा, की मला हा मदत करेल, तो मदत करेल, हा माझा, तो माझा. तर खरंच आहे ना, आता मी काही एवढं पण म्हणजे असं खूप माझं वय झालेलं आहे आणि आता मी खूप म्हणजे मला जगाचं ज्ञान आलेलं आहे असं काही नाही. पण खरंच आहे ना, जसं-जसं माणूस जसं आपण शाळेमध्ये शिकत होतो ना, त्याच पद्धतीने आपण हे जे आयुष्य आहे ना, ती एक शाळाच आहे आणि इथं तर बापरे! कायम पावलं-पावली तुम्हाला पेपर द्यायचे असते आणि त्याचा निकाल पण कधी असतो ते तुम्हाला माहीत नसतं. आणि इथं घट्याला माळ केली होती आणि बघा तुम्ही ह्या वर्षीचं धन छान आलेलं आहे. आता असं म्हणतात, की धन जर हिरवं असेल तर लाभ होतो, धनधान्य प्राप्ती होते आणि थोडंसं पिवळं असेल तर आर्थिक संकट ओढवू शकतं. काय खरं काय आणि खोटं काय माहीत नाही. कधी-कधी आपण विचार एक करतो आणि घडतं वेगळंच. तर छान धन आलेलं होतं देवी माताच्या कृपेने आणि देवी माताला एवढं सांगणं आहे, की बाकी काही नको, कोणाच्या तोंडातला घास हिसकावून पाहिजे असं काही नाही. फक्त केलेल्या कष्टांना यश दे. बाकी प्रत्येकाला सुख, शांती, समाधान लाभू दे आणि अशी कधीच वेळ येऊन देऊ नको, की कोणाचं वाईट माझ्याकडून घडेल किंवा म्हणजे कोणाकडून आमच्या घरातील कोणाकडून घडेल किंवा कोणाचं वाईट व्हावं आणि त्याचं आधी माझं चांगलं व्हावं आणि मग त्याचं वाईट व्हावं, असं कधीच नको. आज आहे ना मी आरूचा आहे ना सगळ्यांचं देवीचा लूक चांगलं करणार कर आहे. आणि कसा त्याच्या होता तो मागं पूर्ण माझं तुम्ही कर. बघा आणि मग मला कमेंट करून सांगा की कसा लूक झालेला आहे तो. तर चला. तर एवढी काही श्रीमंत नाही मी, की प्रत्येकाला आहे ना म्हणजे जे आहे ते
म्हणजे एक मोटिवेशनल करण्याचा प्रयत्न करते. फक्त मी पैसे जर खरंच माझ्याकडे जर थोडे जरी म्हणजे बऱ्यापैकी माझ्या गरजा भागून जर पैसे असते ना, तर खरंच मला जे माझ्या मनात आहे ना, ते मी खरंच सर्वांसाठी केलं असतं आणि अजूनही करेल. फक्त देवबाप्पानी मला साथ दिली पाहिजे. खूप काही असं ध्येय आहे, पण ते काय म्हणतात ना, बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायला महत्त्व असतं. कोणतीही गोष्ट जास्त बडबड आणि मला सवय आहे बडबड करायची, तर तुम्हाला मी आधी सांगितलंच होतं, बडबड करणं हे मला कधी-कधी महागात पडतं. आणि इथं आहे ना, आता पाऊस खूप दिवसभर पाऊस झाला होता. पाऊस बघून आलो, फराळं झालं. मुलींना खूप बोर होत होतं, कारण आम्हाला आहे ना, देवीला जायचं होतं. देवीला जाणं काही झालंच नाही. पाऊस एवढा कंटिन्यू चालू होता, उघड-झाप, उघड-झाप. तर आहे ना, मग आता त्या टीव्ही बघूनही बोर झाल्या होत्या. म्हटलं, चला आता आहे ना, मी तुमचं एक मस्त असं मेकअप लूक करते आणि मला अशा काहीतरी नवीन-नवीन जे आहे ते करायला आवडतं. तर त्यातल्या त्यात मला काही जण असं म्हणतात, की हिला काम काही नाही आहे म्हणून असे रिकामे उद्योग करते. तर प्रत्येकाकडे मोबाईल आहे. सगळ्याकडं आता इंटरनेटचा जमाना झालेला आहे. प्रत्येकाने मोबाईल हा असतो. प्रत्येकाला मुलं असतात. प्रत्येकाने करावं असं तर ह्या मताची मी आहे. मला आवड आहे, मी करते आणि खरंच बोलणाऱ्यांना बोलून जातो 2 शब्द, पण त्याला समोरच्याच्या मनाला काय वाटतं, ते त्याला अजिबात म्हणजे काही वाटतच नाही असं मला वाटतं. मी आहे ना, कधी-कधी ना सहज जरी बोलून गेले ना, मी भरपूर वेळ विचार करते, की मी हे चुकीचं बोलले काय नो? मला म्हणजे असं बोलायला नको होतं. त्याला वाईट वाटलं असेल का? पण समोरचा मात्र असा विचार करत नाही आणि कधी-कधी ना, आपण स्वतः आहे ना, असं वाटतं आता आहे ना, याच्या नादात जायचं नाही, याला बोलायचं नाही. त्याला कधी-कधी ना, म्हणजे आपण विचार करत म्हणजे त्या विचारात नसतानाही तो काही-काही वेळेस आहे ना, चालून आपल्यावरती काहीतरी बोलायला येत असते आणि असंच काहीतरी आता आमच्याकडं होतंय. तर जाऊ देवी माता आमची परीक्षा घेत असेल आणि मात्र देवी माताला एवढंच माझं सांगणं आहे, खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं करायला तू आम्हाला साथ दे, बाकी काहीच नाही. तर इथं मस्त असं फोटो सेशन केलं होतं आणि खरंच मग मस्त प्रसन्न वाटलं होतं. तर पसारा इग्नोर करा. खूप म्हणजे ना आज घरी होत्या मुली त्याच्यामुळे खूप पसारा झालेला आहे. अजून फर्निचरचं काम बाकी त्याच्यामुळं कपडे वगैरे कुठचे कुठं आणि खरंच पोरासोरांचं घर म्हटलं ना असा पसारा होतच असतो आणि मुलं लहान आहे तोपर्यंतच पसारा होईल. नंतर आपण आहे ना त्याला आतुर म्हणजे असं वाटेल की आपण जिथली वस्तू तिथं राहील आणि मग आपल्याला वाटेल अरे मुलं नाही आहे. मुलं घरात असेल ना घर भरलेलं असतं. भलेही घरात किती थोडाफार पसारा झाला तरी चालेल. पण मुलं असले तर खरंच मग घरात प्रसन्नता असते. थोडाफार पसारा असलाच पाहिजे. तर बघा इथं छान असं आहे ना आरूचं फोटो सेशन केलं आणि आम्हीही केलं. तर आहोंना एवढं काही आवडत नाही, पण आता कसं तरी मी त्यांना दमदाट्या देऊन थोडंसं काढा, हे करा, ते करा, तर ते थोडंफार करतात. तर असं काही माझं काही शब्द चुकले असतील तर माफ करा आणि चुकत असतील तेही सांगा, की "तू जास्त बोलते की काय?" तर मला बडबड करायची सवय. मी कुठचं वाक्य कुठं घेऊन जाते. मला पण कधी एकदा बोलायला लागले ना नॉनस्टॉप बोलते. म्हणजे मला पहिल्यापासून बोलायची सवय आहे आणि आता YouTubeच्या माध्यमातून ती माझी सवय जी आहे, ती मला उपयोगात पडते. कारण मला म्हणजे छान मला बोलायला पहिल्यापासून आवडतं. पण त्यात कोणी फायदा घेतं, कोणी गैरसमज करतं. बाकी ज्याची त्याची इच्छा, ज्याचं त्याचं मन, ज्याचे त्याचे विचार. बाकी माझं मी आणि माझं आयुष्य. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय.